सिंधुदुर्गात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आज अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे। या अनुषंगाने उमेदवारांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळेल। जिल्ह्यात निवडणुकीसाठी महायुती झाल्यावर भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपावरून नाराजी दिसून येते। त्यामुळे निवडणुकीत दोन्ही पक्षातून बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळतंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। पाहूयात। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। पाहिलं असेल तर आज शेवटचा दिवस आहे जो उमेदवारी अर्ज सादर करण्याचा। मी आता आहे कुडाळ तहसील कार्यालय, इथे पाहू शकता मोठ्या प्रमाणात ही गर्दी पाहायला मिळते। महायुतीची जी महायुती आहे, भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये खरी स्पर्धा पाहायला मिळते। कारण महायुती जरी झाली असेल तरी बंडखोरीचं प्रमाण काही प्रमाणात झालेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। आज काही वेळांपासूनच ही अर्ज सादर करण्याचं इथे होणार आहे आणि अपक्ष उमेदवार जे आहेत ते महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण भाजप आणि शिवसेना ज्यांना काही उमेदवारी जर मिळाली नाही ते अपक्ष म्हणून इथे उमेदवारी अर्ज सादर करण्याची शक्यता आहे। पाहिलं असेल तर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। प्रत्येक उमेदवार जे इच्छुक आहेत, जे अर्ज सादर करण्यासाठी जाणार आहेत, त्यांच्याबरोबर 3 ते 4 व्यक्तींना त्यांच्यावर पाठवण्यात येत आहे। कारण पोलीस प्रशासनाकडून असे पाहिलं असेल तर असे कुठलाही अनुचित प्रकार किंवा असे न घडण्यासाठी इथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पाहिलं असेल तर आज संध्याकाळ 3:30 ते 4 वाजेपर्यंत एकूण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारी अर्ज किती दाखल झाले एकूण, आणि त्यानंतर बंडखोरी किती झाली, अपक्ष किती उमेदवार आहेत, शिवसेना आणि भाजपकडून तसेच महाविकास आघाडीकडून किती उमेदवारी अर्ज सादर केला याची आकडेवारी प्राप्त होणार आहे। कॅमेरामन योगेश काळे, रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। आताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी समोर येते। भाजप नेते किरीट सोमय्या आज मोठा गौप्यस्फोट करणार आहेत। राज्यात 1 लाख बनावट जन्मपत्र प्रमाणपत्राचा पर्दाफाश किरीट सोमय्या करणार आहेत। तर आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेत भांडाफोड करणार आहेत। तर राज्यात पुन्हा रोहिंग्या व बांगलादेशी मुद्दा आता तापणार आहे। पुण्यात ज्येष्ठ नागरिकांची सायबर फसवणूक करण्यात येते। ज्येष्ठ नागरिकांची 22 कोटींची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे। पैशाचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांकडून फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।